TV9 मध्ये आपलं स्वागत। संजय राऊत यांनी एक स्टेटमेंट दिलेला आहे वर्षा बंगल्या संदर्भात। फडणवीस हे वर्षा बंगल्यावर का जात नाही, काळा जादू संदर्भात त्यांनी वक्तव्य केलंय, कसं पाहता याकडे? कोण आहे संजय राऊतजी? कधी कधी विचारा की संजय राऊतजीच्या निवडणूकमध्ये कोणी वोट दिलं? ते शिवसेनाचे आमदारांनी। त्यांना जे आत्मसन्मान आहे तर पहिलं तुम्ही ते पदलाच सोडा, रिइलेक्ट करा आणि स्वतःला, आणि त्यानंतर प्रश्न करा। वर्षा बंगला असो किंवा कोणाचं घर के ऑफिस, ते निर्णय आदरणीय मुख्यमंत्रीचा आहे, उपमुख्यमंत्रीचा आहे। तुम्हाला इतकीच काळजी आहे तर PWD डिपार्टमेंटला विचारा। ते एक स्पष्ट रूपाने त्यांच्याकडे काय मुद्दे नाही, आणि मुद्दे नाही तेव्हा ते असंच प्रश्न करणार। काळ्या जादू संदर्भात त्यांनी उल्लेख केलेला आहे। ते काला जादू आहे तर उबाटा सेना आणि संजय राऊतजीला माहिती आहे, कारण त्यांना जे पापोचे प्रायश्चित करायचं आहे। आणि खरं म्हणजे तर काँग्रेस सोबत जाऊन हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेचा विचार जे आहे त्यांना ते सोडले, तर कधी कधी त्यांना विचारायचं आहे की काय आहे त्यांचे भविष्य, आणि कदाचित महाकुंभमध्ये जाऊन पापचं प्रायश्चित पण करायचं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील हाच उल्लेख केलाय। उद्धव ठाकरे असो, एकनाथ शिंदे असो किंवा रामदास कदम असो, यांना काळा जादू माहिती आहे। मला काय ह्याच्याबद्दल नाही सांगायचं आहे। जे लोक काला जादू करतात नाही करतात, फक्त एकच लक्ष आहे, महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि लोकांसाठी, एक विकसित महाराष्ट्रासाठी काम करतात। जे लोकांना नकारात्मक राजकारण करायचं आहे त्यांना माहिती आहे की ते कशासाठी करतात। दुसरीकडे जर पाहायला गेलं तर आज राहुल गांधी आहेत काँग्रेसचे नेते, त्यांनी असा उल्लेख केलेला आहे संसदेमध्ये की जे महाराष्ट्रात 70 लाख नवीन मतदार जे आले विधानसभेच्या वेळेस त्यांची माहिती त्यांनी द्यावी, असं आयोगाला त्यांनी सांगितलं। बघा, राहुल गांधी एक कॉमिक कॅरेक्टर आहे। ते आता किंडरगार्टनचे स्कूलमध्ये आहे। जेव्हा ते आले कॉलेजमध्ये तेव्हा त्यांच्याशी आपण चर्चा करू, परंतु स्पष्ट रूपाने मला एकच गोष्ट सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही जिंकले तर जनताचा जनादेश, जेव्हा तुम्ही हारले तर काय आहे? जेव्हा तुम्ही हारले तुम्ही हेच सांगणार EVM टॅम्परिंग, इतकी जास्त वोट, बोगस वोट्स। कधी कधी तर विश्वास करा प्रजातंत्रामध्ये, आणि नाही माहिती तर जेव्हा तुम्ही स्कूल संपून कॉलेजमध्ये आले तेव्हा आपण चर्चा करू तुमच्याशी। संजय राऊतांचं आणखी एक स्टेटमेंट आहे, महाकुंभ सुरू आहे सध्या प्रयागराजमध्ये, पंतप्रधान त्या ठिकाणी जाणार, यावरून त्यांनी टिप्पणी केलेली। पंतप्रधान जातात ते एक व्यक्तिगत राय आहे त्यांचं। सनातनमध्ये विश्वास आहे, हिंदुत्वमध्ये विश्वास आहे। कदाचित संजय राऊत आणि उबाटा सेनाला जायचं आणि पापोच्या प्रायश्चित करायचं, कारण पापच्या प्रायश्चित केलं तर तिथे त्यांना माहिती पडणार की डुबकी मारले की डुबले, ते त्याच्यात काय फरक आणि अंतर आहे। नुकतंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचं बजेट जाहीर केले, त्यामध्ये एज्युकेशनमध्ये देखील त्यांनी भरीव तरतूद केलेली आहे। IIT संदर्भात, या संदर्भात काय माहिती आहे? निर्मला सीतारामनला धन्यवाद, कारण एज्युकेशन क्षेत्रामध्ये इतकी काम केलं। तुम्ही बघा की 23 IITs आहे, त्याच्यात 10,000 आणखीन ॲडमिशन्स असणार। पुढच्या 5 वर्षमध्ये 75,000 मेडिकल सीट्स। AI ला घेऊन एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, भाषाला घेऊन हायर आणि सेकंडरी स्कूल्समध्ये एज्युकेशन फॉर लँग्वेजेस। मला वाटते हे सगळं सक्रिय आहे, पॉझिटिव्ह स्टेप्स इन द फील्ड ऑफ एज्युकेशन, आणि त्यासाठी मी धन्यवाद देते आदरणीय वित्तमंत्री निर्मला सीतारामनला। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होत्या शिवसेना नेता शायना NCG, त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।